विश्वासू नेतृत्वावरच संस्थेची भरभराट अवलंबून असते। त्याप्रमाणे यशवंत सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वावर सभासदांनी विश्वास टाकल्यामुळेच या संस्थेची भरभराट झाली आहे। विरोधक बँक राजकीय अड्डा असल्याचा आरोप करतायत, पण यशवंत बँक ही सर्वसामान्य लोकांच्या उद्धाराचा केंद्रबिंदू आहे, असं प्रतिपादन बुद्धिराज पाटील यांनी केलं। ते संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनलच्या वतीनं महे इथं आयोजित प्रचार सभेमध्ये बोलत होते। महे इथल्या संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनलच्या प्रचार सभेसाठी बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील, सरपंच सज्जन पाटील, बुद्धिराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। या सभेत बोलताना बुद्धिराज पाटील यांनी चुकीच्या व्यवस्थापनामुळे अनेक बँका बुडाल्यात, यशवंत सहकारी बँकेनं मात्र समाधानकारक आणि नेत्रदीपक प्रगती केली असून याचं सगळं श्रेय विद्यमान अध्यक्ष एकनाथ पाटील यांचंच असल्याचं सांगितलं। भविष्यात बँकेकडून अनेक सुविधा उपलब्ध होण्यासाठी एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचं बुद्धिराज पाटील यांनी सांगितलं। बँकेच्या प्रगतीचा वाढता आलेख बघून विरोधी गटाला पोटशूळ उठला असून त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असं आवाहन बुद्धिराज पाटील यांनी केलं। विरोधक माझा बँकेशी काय संबंध अशी विचारणा करतायत, पण माझ्या कुटुंबाचे गेल्या 50 वर्षांपासून बँकेशी ऋणानुबंध आहेत असंही त्यांनी सांगितलं। बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी बँकेत येणाऱ्या सर्वसामान्य सभासदाला आपण सन्मानाची वागणूक दिली असून राजकीय गटतट न पाहता सर्वांची कामं आपल्याकडून केली जात आहेत, हे विरोधक गेली 7 वर्ष उघड्या डोळ्यांनी बघतायत। सर्वांना सोबत घेऊन योग्य आणि हितकारक निर्णय घेतले तरीही काही लोक विरोधी छावणीत का गेले हे समजलं नाही असं सांगत ते आपल्यावर सभांमध्ये चुकीचे आरोप करत आहेत असंही एकनाथ पाटील यांनी सांगितलं। आपल्याला बँकेच्या कामकाजापासून बाजूला ठेवण्यासाठीच सर्वजण एकवटले असून आपण पॅनेलमध्ये सगळ्या सोयऱ्यांना संधी न देता संस्थापकांच्या वारसदारांना आणि सर्वसामान्य लोकांना उमेदवारी दिली असून सभासदांनी त्यांना निवडून द्यावं असं आवाहन एकनाथ पाटील यांनी केलं। यावेळी पल्लवी पाटील यांनी उद्योजक घडवणं हे आमचं ध्येय असल्याचं सांगितलं। एकनाथ पाटील हे सत्याला त्रास दिला जातो, पण ते नाकारता येत नाही असं नेतृत्व असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी जगदीश पाटील, प्रवीण पाटील, सचिन पाटील, अनिल पाटील, SD जरग, सुनील पाटील, युवराज पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, शिवाजीराव खाडे, आनंदराव कोपार्डेकर, तानाजी मोरे यांच्यासह सभासद उपस्थित होते।